मित्रांनो नमस्कार. माझ्या मागे बघताय का एक बुरुज तुम्हाला दिसतोय. तो बुरुज कुठला आहे आणि काय आहे आणि आपल्या निप्पाणी भागातला आहे आणि निप्पाणीतला नव्हे, निप्पाणीच्या बाहेरच्या बाजूचा आहे. जर ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा आणि बुरुजाची मी माहिती देणार आहे इथल्या गावच्या लोकांच्याकडून. तर ते तुम्ही जरासं ऐका की हे बुरुजचा इतिहास काय आहे. तर चालू करूया, चला सुरू करूया. मालक नमस्कार. मालक नवा आम्ही ते तुमच्या मागे जे बुरुज आहे हा कोणत्या गावचा आहे आणि बुरुजाचं माहिती काय आहे आणि बुरुजाचा इतिहास जरा आम्हाला सांगा. आता जे पूर्वीपासून जे आम्हाला थोडंफार माहिती आहे ते हां. सांगू इच्छितो. हां तर हा बुरुज हां साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे हम्म, आणि आम्हाला कळत्यास इथं म्हणजे आम्ही बघितलेले नाहीत, पण इथं 4 बुरुज होते. हम्म. हा एकच शिल्लक आहे. हम्म, 4 कोपऱ्यात 4 बुरुज होते. सभोवताली खंदक आहे सगळा हम्म, आणि या खंदकामध्ये पूर्ण खोल खंदक होता हां आणि हा राजवाडा होता. हां आणि या राजवाड्या सगळं आता हे दगड होते सगळे पडलेले आहे आता. हम्म, आता फक्त हे अवशेष शिल्लक आहे एवढंच हम्म, आहे. हम्म, आणि इथं शिरगुरकर महाराज म्हणून हे संस्थान होतं. हम्म. शिरगुरकर त्यांना म्हणायचे. हम्म, आणि ते आता इथं कोण त्यांची इथं नाही आहेत. ते सगळे कुठे विजापूर साईडला शिफ्ट झाले ते सगळे. हम्म, हम्म, आणि ह्या गावाला असा इतिहास आहे, म्हणजे आम्ही ऐकलेला आहे किंवा मी वाचलेलं आहे ते हम्म. एका कोणीतरी ते दिलं होतं माहिती. हम्म, तर महाराजांच्या काळामध्ये काय हम्म. बया महाराजांच्या काळामध्ये साधारण 100 सैन्याची तुकडी हम्म, इथं होती हम्म. त्या ठिकाणी त्या राजवाड्यामध्ये. आणि हे 4 बुरुज होते. टेहाळणी बुरुज आहे ते. हम्म, आणि त्या सौ दल हम्म. म्हणजे 100 दल इथं होतं म्हणून त्याला सौ दलगा असं ते नाव पडलेलं आहे. काय म्हटलं आणि सांगा. सौ दल सौदल. हां सौ म्हणजे 100 सैन्याची तुकडी. हां सौदल हां. म्हणून ते सौदलगा असं पडलेलं आहे. सौदल का. हा सौदलगा हे नाव. सौदल हां. असं आहे ते. सौदलगाचा हा मूळचा इतिहास आहे. साधारण, छत्रपती शिवाजी महाराजांचं ताराराणींच्या काळापर्यंत हे सगळं इथं होतं. हम्म, 1726-25 पर्यंत इथं. त्या पलीकडच्या बाजूला जर तुम्ही गेलात त्या बाजूला पडलेला आहे हम्म, हम्म, थोडा भाग. तर त्या हायवे कडल्या त्या बाजूने एक तोप डागली होती. हम्म. तर मोंगलांनी किंवा आदिलशाच्या कोणत्या लोकांनी, तर त्या बाजूला ते पडलेलं आहे. एक तोप डागल्यामुळे ते पडलेलं आहे. हम्म. तसंच आहे. आता किती वर्ष झाले आम्ही बघतोय, 50 वर्षे. म्हणजे आमचं आता वय 50 आहे. 50 वर्षे आम्ही हाय असं ते अजिबात कधी ढासळलं नाही. इतकं पाऊस लागला, इतकं काय काय झालं, वादळ सगळं झालं, अजिबात काय झालं नाही. एवढाच इतिहास माहिती आहे आम्हाला तेवढा. आम्ही काय फार जुनी माणसं नाही, त्यामुळे काय. आभार आहे. थँक्यू धन्यवाद. तुमच्या सौंदर्याबद्दल आम्हाला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.